मी खेकडे घेतले आहेत, ते चांगले साफ करून घेतले आहेत. हे डोके आहेत आणि पेंदे आणि हे बारीक डोके आहेत. हे मिक्सरला बारीक करून त्याचा रस काढून घेणार आहे आणि मी आज कालवण बनवणार आहे. तर वाटपासाठी साहित्य घेतलं. 2 वाटे सुकं खोबरं, 4 कांदे, कोथिंबीर, आलं, गरम मसाला, बडीशेप, दालचीन आणि चक्करफूल हे सगळ्याचं वाटण करून घेणार आहे. आधी भाजून घेते मी. मसाल्यामध्ये मालवणी मसाला आहे 3 चमचे आणि गरम मसाला आहे 2 चमचे हे वापरणार आहे मी. कढई ठेवली आहे, 2 चमचे तेल टाकलंय, तर तापलंय चांगलं. त्याच्यात कांदा टाकून घेते. कांदा चांगला भाजायला पाहिजे, लालसर व्हायला पाहिजे. कांदा चांगला लाल व्हायला लागला आहे. त्याच्यात खोबरं टाकून घेते. सुकं खोबरं आहे, जास्त वेळ लागणार नाही भाजायला. आता गरम मसाला टाकून घे. त्याच्यामध्ये बडीशेप आहे आणि ओलं पण टाकून घेते. चांगलं लाल कलर येईपर्यंत भाजून घेणार आहे मी. वास सुटायला पाहिजे त्याला चांगला. आता चांगलं भाजलं गेलेलं आहे, वास पण चांगला येतोय. आता गॅस बंद करून घेते, जास्त भाजणार नाही. झालेलं आहे भाजून. आता मिक्सरला लावून बारीक करून घेते. सुकं खोबरं आणि गरम मसाला याचं वाटण करून घेतलंय. बारीकच केलंय की चांगला चव येतो. छोटे डोके होते ते मिक्सरला 2 वेळा फिरवून घेतले जाडसर आणि त्याचंच पाणी काढून घेतलंय. त्या पाण्यामध्ये कुरल्याचा रसाला आमटीला चव असते. आता कढीला सुरू करूया. तेल ठेवलंय 2 चमचे. तेल तापलेलं आहे चांगलं बऱ्यापैकी. आता कांदा टाकून घेते. कढीपत्ता पण टाकणार आहे थोडा. कढीपत्त्याने चव चांगली येते. कांदा पूर्ण लालसर व्हायला पाहिजे, कच्चा नाही राहायला पाहिजे. मग कलर यायला पाहिजे कांद्याला, तर त्या आमटीला चव येणार आहे. कांद्याला कलर चांगला आलाय बऱ्यापैकी. आता त्याच्यातच जरा गरम मसाला टाकणार आहे, मालवणी मसाला. आमटीला कलर चांगला येतो. जास्त जळवायचं नाही, बारीकच करणार. आता वाटप टाकून घेते. आता पण चांगलं लालसर व्हायला पाहिजे, मुरायला पाहिजे तेलामध्ये, तर त्याला चव येणार. तर थोडं मीठ टाकून घेते याच्यामध्ये. मीठ टाकलेलं नाही मी आधी वाटपामध्ये. 2-4 कोकम टाकणार आहे. त्याच्यामुळे आमटीला चव चांगला येतो, कारण ते यूज असतात कुंडे. तेल सुटायला पाहिजे चांगलं जरा अजून. आता डेंग्याचं पाणी काढून घेतलेलं आहे, ते ओतते. त्याच्यामध्ये चांगली चव येणार त्याला आमटीला. गाळूनच ओतायचं. जरा जाडसरच ठेवणार आहे. आता या टाकून घेते खेकड्या. तिकडे शिजायला 10 मिनिटं तरी लागणार आहे. यायला पाहिजे.
चांगले ढवळून घ्यायचे, पूर्ण मध्ये जायला पाहिजे. 10 मिनिटं लागणार याला शिजायला. गॅस जरा फासट ठेवते, 5 मिनिटं बारीक करणार आहे. एवढं पाहिजे जाड. आता ढाकण ठेवून घेते 5 मिनिटासाठी, चांगलं शिजायला पाहिजे. 5 मिनिटानंतर बघते. आता ढाकण काढून बघते मी, झालेली आहे 10 मिनिटं. चांगला कलर, वास पण चांगला सुटलाय. कलर बघा किती चांगला आलाय त्याचा, मस्त कसे शिजलेले आहे. आता हे भाकरी भातासोबत खायला चांगलं आहे. तुम्ही पण असे करून बघा, कसे झाले ते मला सांगा. त्याच्या जरा कोथिंबीर टाकून घेणार, एवढंच जाड पाहिजे. मस्त पैकी वाचलाय. किती कलर चांगला आलाय बघा.